इंडियन स्पोर्ट्समध्ये काही मोमेंट असे असतात जे फक्त विजय म्हणून नाही काउंट होत, तर ते एक सिग्नल असतात की फ्युचर बदलतोय. आणि इंदोरमध्ये इंडियन ओपन स्क्वॉश 2025 मध्ये असाच एक ब्रेक थ्रू मोमेंट पाहायला मिळाला. विमेन्स फायनलमध्ये अनाहत सिंगने सीनियर लेजेंड ज्योत्सना चिनप्पाला हरवत टायटल जिंकले आणि हा रिझल्ट एक हिस्टॉरिक शिफ्ट दाखवतो. ज्योत्सना चिनप्पा, तिच्याबद्दल बोलायचं तर ती इंडियन स्क्वॉशची पहिली सुपरस्टार होती. अनेक वर्षांपासून ती वर्ल्ड टूरवर खेळतीये. इंडियासाठी एशियन गेम्स मेडल, कॉमनवेल्थ पोडियम फिनिशेस आणि इंटरनॅशनल रेकग्नायझेशन ती घेऊन आली आहे. ती टेक्निकली साऊंड, मेंटली टफ आणि टेक्टिकल स्क्वॉश खेळणारी प्लेयर आहे. अनेक यंग स्क्वॉश प्लेयरसाठी ती एक रोल मॉडेल आहे. आणि तिच्या समोर उभी होती फक्त काही वर्षांपूर्वी ज्युनियर सर्किटमधून हेडलाईन बनवणारी अनाहत सिंग. दिल्लीमधील एक शांत पण जबरदस्त कॉन्फिडंट यंग ॲथलीट. ती ज्या पद्धतीने या टुर्नामेंटमध्ये खेळली ते दाखवत होतं की ती प्रेशर हँडल करू शकते आणि मोठे मोमेंट्स ओन करू शकते. फायनल मॅचमध्ये ज्योत्सनाने सुरुवातीला कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केला. तिच्या अनुभवामुळे ती पूर्ण मॅचचा रिदम सेट करत होती. पण अनाहतचा गेम प्ले वेगळाच होता. ती फास्ट टेम्पो ठेवत होती, शॉट मेकिंग प्रिसाइज होतं, कोर्ट कव्हरेज जबरदस्त होते. पूर्ण मॅचमध्ये सर्वात जास्त इम्प्रेसिव्ह गोष्ट होती तिचा माइंडसेट. ना पॅनिक, ना रश, ना हेजिटेशन. ती फक्त खेळत नव्हती, शांतपणे आणि कॅल्क्युलेटेड स्टाईलमध्ये आपला गेम दाखवत होती. हा विजय फक्त एक अपसेट नाही, तर एक सिम्बॉलिक बदल आहे. इंडियामध्ये स्क्वॉश अनेक वर्षांपासून विकसित होत आहे, पण या मॅचने दाखवलं की आता तुफान येतोय आणि त्याचं नाव आहे अनाहत सिंग. आता या विजयामुळे इंडियन स्क्वॉशमध्ये कोणता बदल येणार? पहिल्यांदा स्क्वॉश सारख्या निश स्पोर्टला नॅशनल अटेन्शन मिळतंय. जे पेरेंट्स, जे मुलं बॅडमिंटन, क्रिकेट किंवा टेनिस सारख्या पॉप्युलर खेळांवर फोकस करतात, त्यांना आता स्क्वॉश पण एक वायबल करिअर वाटू शकतो. हा विजय फक्त पर्सनल नाही, तो सिस्टमसाठी महत्त्वाचा आहे. ज्योत्सना सारख्या सिनियर्सने ग्राउंड वर्क तयार केलं. तिने फॅसिलिटीज, रेकग्नायझेशन आणि फंडिंग बाबत कन्व्हर्सेशन सुरू केलं. डियागो एलाइस, नॉरेल शर्बिनी सारख्या जगातील टॉप प्लेयर्स सोबत खेळून तिने इंडियाला ग्लोबल स्क्वॉश मॅपवर आणले. आता पुढचा चॅप्टर अनाहत सारख्या पिढीच्या हातात आहे, पण प्रेशर पण तितकाच मोठा असेल. कारण आता एक्सपेक्टेशन्स बिल्ड होतील. आता ती फक्त ज्युनियर सेन्सेशन नाही, तर ती नॅशनल चॅम्पियन आहे. तिच्यासाठी नेक्स्ट स्टेप असेल कन्सिस्टन्सी, फिटनेस, इम्प्रूव्हमेंट, इंटरनॅशनल एक्सपोजर आणि मेंटल कंडिशनिंग मजबूत ठेवणे. कारण वर्ल्ड स्क्वॉशमध्ये कॉम्पिटिशन खूप कठीण आहे. पण जर तिची प्लेइंग स्टाईल, मॅच्युरिटी आणि सेल्फ बिलीफ पाहिलं तर वाटतं की ती फक्त इंडियाची नाही, तर वर्ल्ड स्क्वॉशमध्ये पण एक मोठे नाव होऊ शकते. आता एक महत्त्वाचा भाग, हा विजय ज्योत्सना चिनप्पासाठी काय अर्थ ठेवतो? कधी कधी डिफीट हे विरुद्ध असेल तरीही लेगेसीला मजबूत करतो. ज्योत्सना आता मेंटर, गाईड आणि कमेंटेटर असे तिन्ही रोलमध्ये दिसू शकते. तिच्यासारख्या सिनियर कडून अनाहत सारखी नवीन पिढी शिकू शकते. हे इंडियन स्क्वॉशसाठी सर्वात मोठे ॲसेट आहे. इंदोर क्राऊडने फक्त एक ट्रॉफी लिफ्ट पाहिली नाही, तर एक टॉर्च पास होतानाचं दृश्य पाहिलं. एक जनरेशन दुसऱ्याला जागा देत होती, मॅच्युरिटी, रिस्पेक्ट आणि स्पोर्टिंग कल्चर सोबत. एक गोष्ट तर यातून क्लिअर दिसते की इंडियामध्ये स्क्वॉशमध्ये एक नवीन एरा सुरू झालाय आणि त्या एराचा पहिली ओळख आहे अनाहत सिंग. जर तुम्हाला वाटतं की इंडियन स्क्वॉशचा नवीन एरा सुरू झाला आहे, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.